मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा तीव्र आंदोलन सुरू केलं आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला मराठा समाजातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे। त्यामुळेच अगदी सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागे मराठा तरुण मोठ्या प्रमाणावर एकवटत आहेत। तसेच त्यांच्या सभांना लाखोंची गर्दी होत आहे। मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या अचानक वाढलेल्या लोकप्रियतेमुळे अनेक प्रस्थापित मराठा नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे। तसेच जर जरांगे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर राज्यातील बहुतांश भागातील राजकीय समीकरण बदलणार असल्याचा दावा केला जात आहे। याचा फटका मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक प्रस्थापित मराठा नेते आणि राजकीय पक्षांना बसण्याची शक्यता आहे। यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का बसू शकतो। आता जरांगे पाटील यांनी वेगळा राजकीय पक्ष काढल्यास शरद पवार गटाच्या 5 जागा धोक्यात येऊ शकतात। त्या जागा कोणत्या याचाच घेतलेला हा आढावा। नमस्कार, मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाने राज्यातील सरकारची चांगलीच कोंडी केली आहे। मराठा आरक्षणाबाबतच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे। त्यात जरांगे पाटलांच्या मागे मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावर उभा राहताना दिसत असल्यानं सत्ताधारी पक्षाची आणखीनच कोंडी झालेली आहे। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात असलेले पक्ष आणि नेत्यांकडून मराठा समाजाचा भ्रमनिरास झाल्याची भावना तीव्र होऊ लागली आहे। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांचा राजकीय पक्ष काढल्यास त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळू शकतो असं अनेक राजकीय तज्ञ म्हणत आहेत। जरांगे पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकूणच भाजपला लक्ष्य करत आहेत। त्यामुळे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुकीच्या मैदानात उडी घेतल्यास शिंदे गट, भाजपा या सत्ताधारी पक्षांना मोठा धक्का बसू शकतो। मात्र जरांगे पाटील यांचा राजकारणातील प्रवेश दिल्लीच्या राजकारणात मराठा स्ट्रॉंगमॅन अशी ओळख प्रस्थापित करणाऱ्या शरद पवार यांचंही राजकारण अडचणीत आणू शकतो। त्याचं कारण म्हणजे शरद पवारांचा पक्ष सर्वसमावेशक राजकारण करत असला तरी मराठा मतदारांचं प्राबल्य असलेल्या भागातच या पक्षाचं अधिक वर्चस्व आहे। स्थानिक राजकारण, सहकार आदीमुळे ग्रामीण भागातील मराठा मतदार हा शरद पवार आणि त्यांच्या पक्षाशी जोडला गेलेला आहे। मात्र या परिघाबाहेरील मराठा समाजाला मनोज जरांगे आरक्षणाबाबतच्या भूमिकेतून आपल्याकडे आकर्षित करत आहेत। त्यामुळे पुढच्या काळात मनोज जरांगेमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचीही राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे। आता मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय पक्षाची स्थापना केल्यास ज्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं गणित बिघडू शकतं अशा मतदारसंघांमधील पहिला मतदारसंघ म्हणजे सातारा। गेल्या काही लोकसभा निवडणुकांपासून सातारा मतदारसंघ सातत्याने शरद पवारांच्या मागे भक्कमपणे उभा राहत आला आहे। 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत याचा प्रत्यय आला होता। लोकसभा निवडणुकीत विजय झालेले छत्रपती उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये गेल्याने लागलेल्या पोटनिवडणुकीवेळी शरद पवार यांनी इथे झंझावाती प्रचार केला होता। तसेच त्यांची पावसात भिजत भाषण केलेली सभाही गाजली होती। त्या जोरावर येथील राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील हे तब्बल 87,000 मतांनी विजयी झाले होते। मात्र आता राष्ट्रवादीमधील फुटाफुटीमुळे येथील चित्र बदललं आहे। त्यात जरांगे पाटील यांच्या पाठिंब्याने येथे उमेदवार उभा राहिल्यास समीकरणं बदलू शकतात। त्यामुळे मराठा मतांची मतविभागणी होऊन इथे शरद पवार गटाला धक्का बसू शकतो। या यादीमधील दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे बुलढाणा। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव विजयी झाले होते। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र शिंगणे यांना 1,33,000 मतांनी पराभूत केलं होतं। त्या निवडणुकीत इथे वंचितच्या उमेदवारानं घेतलेली मतं निर्णायक ठरली होती। आताच्या घडीला प्रतापराव जाधव हे शिंदे गटामध्ये आहेत, तर महाविकास आघाडीमधील जागा वाटपात हा मतदारसंघ शरद पवार गटाच्या वाट्याला आल्यास इथून त्यांचा उमेदवार चांगली लढत देऊ शकतो अशी परिस्थिती आहे। तसेच वंचितची साथ मिळाल्यास इथे महाविकास आघाडी आघाडीवर असेल। मात्र मराठा मतदारांचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात जरांगे पाटील यांनी उमेदवार दिल्यास शरद पवार गटाची अडचण होऊ शकते। या यादीमधील तिसरा मतदारसंघ आहे तो माढा। या मतदारसंघावरही मराठा मतदारांचा लक्षणीय प्रभाव आहे। 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विजयी झाले होते, पण राष्ट्रवादीचे संजय मामा शिंदे यांनी त्यांना कडवी लढत दिली होती। पण यावेळी भाजपसाठी इथली लढत काहीशी कठीण आहे। स्वतः शरद पवार इथून निवडणूक लढवणार असल्याची ही बातमी काही दिवसांपूर्वी पसरली होती। मात्र शरद पवार गटासाठी अनुकूल असलेल्या मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा उमेदवार दिल्यास इथेही शरद पवार गटाला मोठा दणका बसू शकतो। या यादीमध्ये चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोल्हापूर।
2014च्या मोदी लाटेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने हा मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात यश मिळवलं होतं. मात्र 2019 मध्ये महायुतीने या मतदारसंघात बाजी मारली होती. शिवसेनेचे संजय मंडलिक येथून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. तरीही इथे राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या धनंजय महाडिक यांना मिळालेली मतं लक्षणीय होती. आता महाडिक हे भाजपमध्ये गेले आहेत, तर महायुतीच्या जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे जाईल की शरद पवार गटाकडे जाईल याबाबत निश्चिती झालेली नाही. मात्र इथे जरांगे पाटील यांचा उमेदवार उभा राहिल्यास या मतदारसंघामध्येही शरद पवार यांच्या गटाचं गणित बिघडू शकतं. मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार दिल्यास ज्या मतदारसंघात शरद पवार गटाचं गणित बिघडू शकतं असा 5वा मतदारसंघ आहे तो म्हणजे बारामती. हो, बारामती. मनोज जरांगे पाटील यांनी बारामतीमध्ये नुकत्याच घेतलेल्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. तसंच अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर येथील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद विभागली गेली आहे. 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे या इथून निवडून आल्या असल्या तरी त्यांना 2019ला तुलनेने संघर्ष करावा लागला होता. त्यातच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाची शरद पवार यांच्यावरही मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्यामुळे इथून जरांगे पाटील यांनी उमेदवार उभा केल्यास शरद पवार गटाचं गणित बिघडू शकतं. तसेच होणाऱ्या मतविभागणीमुळे सुप्रिया सुळेंची जागा धोक्यात येऊ शकते. कारण इथून पवारांना सपोर्ट करणारी धनगर मतविभागणीची स्ट्रॅटर्जी भाजप खेळू शकते. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन सुरू केल्यापासून त्यांच्या मागे कुणाचं पाठबळ आहे याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यांना शरद पवार यांचा पाठिंबा असल्याचाही दावा केला जातोय. मात्र जरांगे पाटील यांनी सर्व राजकीय पक्षांना आपल्यापासून दूर ठेवलं आहे. तरीही मराठ्यांचं राजकारण करणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फायदा होईल अशी शक्यता बोलून दाखवली जात आहे. मात्र प्रत्यक्षात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील यांनी मराठा उमेदवार लोकसभा निवडणुकीत उतरवल्यास त्यामुळे होणाऱ्या मराठा मतविभागणीचा शरद पवार यांच्या गटालाच मोठा फटका बसण्याची चिन्ह दिसत आहेत. तसेच ओबीसी प्लस धनगर अशी मोठ बांधणाऱ्या भाजपला तिथून फायदा होऊ शकतो अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्थात 2019ला वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या 8 जागा पडल्या होत्या. तोच दणका जरांगे पाटलांचा पक्ष प्रस्थापित पक्षांना देऊ शकतो. तसेच जालना, नांदेड, बुलढाणा सारख्या काही ठिकाणी तर जरांगे पाटील यांचे उमेदवार निवडूनही येऊ शकतात. पण तुम्हाला काय वाटतंय? जरांगे इफेक्ट अजून किती मतदारसंघात शरद पवार आणि फडणवीसांवर भारी पडू शकतो? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विषयात भारी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.